नमस्कार. मुक्ताई आणि ज्ञानदेवांच्या पायावर लोळण घेऊन चांगदेवांनी पुरसौदा असलेल्या पोरांच्या चरणावर लोटांगण घेत चांगदेव ज्ञानदेवांना ज्ञान देण्याची मागणी करतायत. तेव्हा चांगदेवाने हे मागितल्यावर ज्ञानदेव म्हणाले, ठीक आहे, तुला ज्ञान देऊ, द्या, आत्ताच द्या. आत्ता नसतं रे, एवढी घाई करायची नसते. उद्या तू येशील शुचिर्भूत होऊन, तेव्हा आपण ते ज्ञान देण्याची प्रक्रिया करू. पण माझी एक अट आहे. सांगा, कोणतीही अट पूर्ण करायला तयार आहे? बघा, कोणतीही अट पूर्ण करायला तयार आहे चांगदेव. आणि तो अहंकार काही जात नाहीये. म्हणाले, ठीक आहे, माझी अट मी सांगतो, ती तरी ऐक. म्हणाले, काय? तुझी ज्ञान मिळवण्याची अट पूर्ण करण्यासाठी एक बळी द्यावा लागेल. चांगदेवानी वर बघितलं. एक बळी? अहो, कित्येक बळी देईन की. माझ्या एवढ्या शिष्याच्या मधून माझ्यासाठी जीव द्यायला अनेक तयार होतील. त्यामुळे आपण कितीही बळी देऊ शकतो. ठीक आहे, खूप गरज नाहीये, एक बळी लागेल. ठीक आहे, देतो. जा, आता तुझ्या निवासस्थानी जाऊन तुझ्या शिष्यापैकी अनेकांना तयार कर, त्याच्यातला कोण होता त्याला घेऊन ये. हे गेले आणि आपल्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या वेळी सगळ्या शिष्यांना मार्गदर्शन करत बसले होते. तेव्हा म्हणाले की आता गुरुसाठी काहीतरी करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. तुम्ही काय करू शकता? ज्या भास्कर भट्टांनी चांगदेवांना आळंदीत आणलं होतं दाखवाच म्हणून, ते भास्कर भट्ट उभे राहिले. म्हणाले, चांगदेवा, आपल्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. अगदी तुमच्या पायात कातड्याचे जोडे घालायचे असतील तर आम्ही आमच्या कातड्याचे जोडे शिवून तुमच्या पायात घालू. दुसरा एक शिष्य उठला, म्हणाला, तुम्हाला चालताना त्रास होत असेल तर तुमच्या मार्गावर आम्ही झोपायला तयार आहोत. आमच्या पाठीवरून चालत तुम्ही जावं. जीव द्यायलाही तयार आहोत. हे सगळं शिष्य बोलू लागले. एकानंतर एक शिष्य उठायचा आणि आपण गुरुसाठी काय करू शकतो याची कल्पनाच देऊन टाकायचा. ऊर भरून आला चांगदेवांचा. अरे वा, माझे काय शिष्य आहेत. अरे, जीव द्यावा लागला तर द्याल का? हो गुरुजी, आम्ही तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार आहोत, काही अडचण नाही. चांगदेवांना बरं वाटलं. म्हणाले, चला, एवढे शिष्य आहेत, आपण ज्ञानदेवांना सांगितलंय एक बळी आणतो, आपल्याकडे तर एवढे तयार झालेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय आणि आता मला कशाची गरज आहे ते मी सांगतो. ते म्हणाले, सांगा गुरुजी. उद्या मला माझ्या गुरुकडून ज्ञानप्राप्ती करायची आहे आणि त्या ज्ञानप्राप्तीसाठी एक बळी देणं आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी कोणाला बळी द्यायचं हे मी ठरवणार आहे. त्या भास्कर भट्टांकडे बघितलं आणि म्हणाले, भास्कर भट्ट, मला वाटतंय तुमचाही बळी योग्य ठरू शकतो. ते म्हणाले, हो भास्कर भट्ट, ठीक आहे. एकदम चरकले होते आतून, पण ठीक आहे म्हणाले. मग 2-4 शिष्यांकडे बघितलं. म्हणाले, तुम्हालाही तपासायला हवं, कारण बळी अव्यंग हवा, पूर्ण शरीराचा हवा, त्याच्यात कुठलाही दोष असता कामा नये. आपण सकाळी उठू, प्रातःकाळची संध्या होईल, प्रभात संध्या होईल, प्रार्थना होईल आणि त्या प्रार्थनेनंतर आपण कोणता बळी निवडायचा याचा विचार करू. सगळे शिष्य गुरूंना ठीक आहे करून वंदन करून निघून गेले. आता कुणाच्या डोळ्यात झोप नाही हो. गुरुनी आपल्याला निवडलं तर काय? आपण तर मोठेपणाने सांगून गेलो, आपल्यालाच निवडायचं आहे, चिंता नाही, तुमच्या पायात जोडे करून घालू कातड्याचे, गुरुजीसाठी वाटेल ते. आपले बोर्ड लागतात ना राजकारण्यांचे, काय पण, कधी पण, कुठे पण, तुमच्यासाठी जीव तयार आहे, आपण काही करायला तयार आहोत, कुठेही करायला तयार आहोत, सगळंच. हे बोर्ड फक्त बोर्ड असतात. म्हणजे जेव्हा काय पण, कधी पण, कुठे पण, उद्या पण, आज पण असं म्हणणारी माणसं अशी गच बसतात ना की पुन्हा ते काही बोलायला येत नाहीत प्रसंग पडल्यावर. तो म्हणाला की कोणीही एक शिष्य चांगदेवांच्या मनात तयार करू. सकाळी शिष्य आपले जागे तळमळत पडले. रात्र कशी बशी चांगदेवांची गेली समाधानात. चांगदेव सकाळी उठले आणि चांगदेव सकाळी उठल्यावर आपलं आटोपून बाहेर आले आणि म्हणाले, भास्कर भट्ट,
उठा आता, तयारीला लागायचं आहे. एक आवाज नाही, दोन आवाज नाही, काही नाही. अरे भास्कर भट्ट आवाज का देत नाहीत, प्रतिसाद का देत नाहीयेत? शेवटी चांगदेव आणि भास्कर भट्टांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून बघितलं जाऊन, तर भास्कर भट्टांचं अंथरण केव्हाच काढलेलं आणि भास्कर भट्ट अंथरणातही नव्हते आणि अंथरणही तिथं नव्हतं. चांगदेवांच्या मनात विचार आला, चला सकाळी सकाळी उठून भास्कर भट्ट बहुतेक नदीवर स्नानासाठी गेले असावेत, परत येतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलू. पण वळकटी कुठे गेली? वळकटी नाही आहे. चांगदेवानी आपल्या दुसऱ्या शिष्याला हाक मारली, गोपाळ, अरे गोपाळ, कुठे आहेस? एरवी गोपाळ अशी हाक मारल्याबरोबर हजर राहणारा गोपाळ यावेळी गुरुजींना ओ म्हणालाच नाही. गोपाळ बघितलं, अन्य शिष्य बघितले, कुणीच ओ म्हणायला तयार नाही. गुरुजींनी काही जणांच्या गोपाळच्या खोलीत जाऊन बघितलं. गोपाळ जिथे झोपला होता तिथे वळकटी नव्हती. अन्य शिष्यांच्या समोर जाऊन बघितलं, कुठेच वळकटी नाही. गुरुजींनी विचार केला, आपले शिष्य सगळे मिळून स्नानावर गेले असतील आणि स्वतःला सिद्ध करून आपल्या समोर येतील. थोडा काळ गेला, एकही शिष्य परत यायला तयार नाही. सगळे चांगदेवांना टांग मारून पळून गेले होते, कारण आपला बळी गेला तर काय असं वाटण्याची शक्यता. वाघावर आरूढ होऊन येताना चांगदेवांच्या मागे शेकडो शिष्य होते. रात्री गुरुजीसाठी वाटेल ते म्हणणारे शेकडो शिष्य होते. त्या शेकडोत आता एक सुद्धा उरला नव्हता. चांगदेवांना कळलं की आपले सगळे शिष्य गुरुजीला नादाला लावून पळून गेलेले आहेत. काही उपयोग नाही. मग काय, बसले चांगदेव तसेच. आपल्याच नशिबाला दोष देत, मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी. बसले तसेच. इकडे ज्ञानेश्वर, मुक्ताई, निवृत्ती, सोपानदेव आपलं सकाळचं नैमित्तिक कर्म आटपून आळंदीतल्या इंद्रायणी स्नान करून आपल्याच खोलीमध्ये बसलेले आहेत, आपल्या झोपडीत बसलेले आहेत. आणि ज्ञानदेवांनी विचारलं, मुक्ते, अजून चांगदेव आलेले दिसत नाही आहेत, का उशीर झाला असेल बरे? दादा ते बळी शोधत असतील. असं म्हणून ते हसले आणि दीर्घकाळ त्यांनी वाट पाहिली. उन्ह जराशी वर आली की पडलेल्या चेहऱ्याने खाली मान घालून मंद मंद पावलं टाकत चांगदेव ज्ञानेश्वरांच्या आश्रमाकडे आले. आत प्रवेश केला आणि मुक्ताईने विचारले, चांगदेवा, कुठे आहे बळी? बळी शोधायला बराच वेळ लागला वाटतं. मुक्ताई साधं बोलत नव्हत्या. बळी शोधायला बराच वेळ लागला वाटतं. नाही आई, बळी आणलाय. कुठे आहे मग? दिसत नाही. हा काय, तुमच्या समोर बळी हजर आहे. ज्ञानदेव म्हणाले, चांगदेवा तुम्ही? हो मीच. अहो शिष्य होते ना एवढे? नाही, रात्री मी शिष्यांना सगळं सांगितलं, रात्री तयार झाले आणि काय आश्चर्य, सकाळी माझ्याकडं एक पण शिष्य उरला नाही. आता माझा एकही शिष्य उरला नाही म्हणून मी तुमचा शिष्य व्हायला आलोय. शिष्य व्हायला आलोय, मग काय करायचं? ज्ञानदेवानी स्मित करत सांगितलं, चांगदेवा चुकलात तुम्ही. म्हणजे काय, मी तुम्हाला फक्त एक बळी द्यावा लागेल असं म्हणालो होतो. तुम्ही काय गृहीत धरलं? नरदेहाचा बळी द्यावा लागेल, बरोबर? हो. मला नरदेहाचा बळी नको आहे. मग अहो मला बळी हवा आहे, तो कुठल्या शरीराचा, कुठल्या माणसांचा, असं कोण सांगितलं तुम्हाला? आणि असा बळी घेऊन देव प्रसन्न होतो का? मग काय हवंय तुम्हाला? मला बळी हवाय तुमच्या अहंतेचा, तुमच्या अभिमानाचा, मीपणाचा. हा मीपणा सोडा, अहंकार सोडा आणि मग बघा, ज्ञान आपोआप तुम्हाला मिळू लागेल. मंदिरात लिहिलं असतं बघा, जूतों के साथ अहम यहीं उतारिये. मंदिरात प्रवेश करताना
पायातली चप्पल काढायची असते आणि मी कोण आहे हा अहंकार सुद्धा बाजूला काढून जायचं असतं. नतमस्तक होत देवाच्या समोर गेल्याने हा आपला अहंकार आपोआप गळून गेला की ज्ञानाची प्राप्ती होत असते. आपण मी कोण आहे हा प्रश्न विचारला की आपण आपला परिचय देतो. ते निर्वाण षटक सांगतात बघा, शंकराचार्यांना विचारलं मी कोण आहे, तेव्हा त्यांनी मी कोण आहे हा परिचय देताना शिवोहम शिवोहम हा आपला परिचय दिला. मी तोच आहे हे सांगितलं. तसं मी कोण आहे आपल्याला जर कोणी विचारेल ना ते त्याचाच शोध घ्यायला आलोय असं सांगायला पाहिजे. त्याचाच शोध घ्यायला तर आलोय, मी कोण आहे मलाच कुठे माहीत आहे. पण आपलं काय असतं, आपल्या भोवती आवरणं खूप आहेत आणि या आवरणातूनच आपण स्वतःला बाजूला करू शकत नाही. चांगदेवानी हे आवरण बाजूला केलं होतं. म्हणाले ज्ञानदेवा आपण चांगदेव 65 लिहिली खरी, पण त्या चांगदेव 65चा अर्थ मात्र मला कळला नाही. कृपया तो अर्थ मला समजावून सांगाल. ज्ञानदेवानी सांगितलं जिनं ही चांगदेव 65 लिहायला लावली आहे ना चांगदेवा, तीच तुम्हाला याचा अर्थ सांगेल आणि तीच तुमची गुरु होईल. 12-13 वर्षातल्या परकरीतल्या पोरींसमोर चांगदेव पुन्हा एकदा नतमस्तक झाले आणि म्हणाले सांगा माऊली याचा अर्थ मला सांगा. मुक्ताईच्या रूपात काय दिसलं काय बघितलं हे सगळं बघूया पुढच्या भागात आणि आपली कथा अशीच पुढे नेऊया. नमस्कार.